नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधील अर्थशास्त्र या विषयावरील 50 प्रश्न पाहणार आहोत. तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. अर्थशास्त्राचा जनक असे कोणास मानले जाते? तर अर्थशास्त्राचा जनक असे ॲडम स्मिथ यांना मानले जाते. ॲडम स्मिथ हे स्कॉटलंडचे सनातनवादी अर्थतज्ज्ञ त्याचबरोबर तत्ववेत्ते आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण होते? तर भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे जे प्रतिपादन करणारे पहिले विचारवंत आहेत दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 3. भारतीय बँकांच्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी अग्रगण्य क्षेत्राकरिता ... इतका कर्ज पुरवठा अपेक्षित आहे. तर भारतीय बँकांच्या एकूण कर्ज पुरवठ्यांपैकी अग्रगण्य क्षेत्राकरिता 40% इतका कर्ज पुरवठा अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 4. श्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे काय? तर श्रमिकांची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजेच छुपी बेकारी. प्रश्न क्रमांक 5. 7व्या पंचवार्षिक योजनेत ... विकासाला चालना मिळण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली. आणि उत्तर आहे 7व्या पंचवार्षिक योजनेत शेती विकासाला चालना मिळण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख कागदी सोने म्हणून केला जातो? आणि उत्तर आहे SDR. आता SDR म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFच्या विशेष रेखांकन अधिकारांना SDR म्हणजेच कागदी सोने म्हणतात. हे SDR म्हणजे चलन नाही, पण त्याचा वापर चलनासारखा केला जातो. प्रश्न क्रमांक 7. देशातील बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र सुधारणा होण्यामागे 1991 साली नेमण्यात आलेल्या ... या समितीचे योगदान मोलाचे आहे. तर देशातील बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र सुधारणा होण्यामागे 1991 साली नेमण्यात आलेल्या नरसिंहन समिती या समितीचे योगदान मोलाचे आहे. प्रश्न क्रमांक 8. देशातील करपद्धती सुलभ बनवण्यासंदर्भात 2002 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती? तर देशातील करपद्धती सुलभ बनवण्यासंदर्भात 2002 साली विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 9. अपंग स्वयंरोजगारीत स्त्रिया व घटस्फोटित महिलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची कोणती योजना आहे? आणि उत्तर आहे अपंग स्वयंरोजगारीत स्त्रिया त्याचबरोबर घटस्फोटित महिलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कामधेनू योजना बनवलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या अर्थतज्ज्ञास लोकसंख्याशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते? तर जॉन माल्थस यांना या अर्थतज्ज्ञांना लोकसंख्याशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11. भारतातील लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणत्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमावर भर देण्यात आलेला आहे? तर 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतातील लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी कुटुंब नियोजन कार्यक्रम याच्या कार्यक्रमावर भर देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 12. सरकारद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक म्हणजे खाजगीकरण हे कोणाचे मत आहे? तर सरकारद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक म्हणजे खाजगीकरण हे पीटर ड्रकर यांचे मत आहे. प्रश्न क्रमांक 13. छुप्या बेकारीमध्ये श्रीमंतांची सीमांत उत्पादकता ... असते. तर छुप्या बेकारीमध्ये श्रीमंतांची उत्पादकता 0 असते. प्रश्न क्रमांक 14. 2008 साली उद्भवलेल्या जागतिक मंदीमुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात ... बेकारी निर्माण झाली. तर 2008 साली उद्भवलेल्या जागतिक मंदीमुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात चक्रीय बेकारी निर्माण झाली होती. प्रश्न क्रमांक 15. सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान ... उष्मांकाची जरुरी असते. तर सामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान 2250
इतक्या उष्मांकाची जरुरी असते. प्रश्न क्रमांक 16. मध्यम लोकसंख्येच्या घनतेच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ... इतकी असते. तर मध्यम लोकसंख्येच्या घनतेच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर 151 ते 450 इतकी असते. प्रश्न क्रमांक 17. मानव विकास अहवाल ही संकल्पना सर्वप्रथम ... या वर्षी मांडण्यात आली. तर मानव विकास अहवाल ही संकल्पना सर्वप्रथम 1990 मध्ये मांडण्यात आली. प्रश्न क्रमांक 18. 1921 या वर्षी भारतातील लोकसंख्येची घनता ... इतकी होती. तर 1921 या वर्षी भारतातील लोकसंख्येची घनता 81 इतकी होती. प्रश्न क्रमांक 19. अनैच्छिक बेकारी म्हणजे ... बेकारी होय. तर अनैच्छिक बेकारी म्हणजे खुली बेकारी होय. प्रश्न क्रमांक 20. आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारी म्हणजे ... बेकारी म्हणतात. तर आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणारी बेकारी म्हणजे चक्रीय बेकारी होय. प्रश्न क्रमांक 21. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे ... होय. तर आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे उदारीकरण होय. प्रश्न क्रमांक 22. देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजे जागतिकीकरण अशी जागतिकीकरणाची व्याख्या कोणी केली? आणि याचं उत्तर आहे दीपक नय्यर. प्रश्न क्रमांक 23. प्रक्रियेत मुक्त व्यापार व गुंतवणुकीवरील सर्व बंधने झुगारून दिली जातात. आणि उत्तर आहे मजुरी प्रक्रियेत मुक्त व्यापार व गुंतवणुकीवरील सर्व बंधने झुगारून दिली जातात. प्रश्न क्रमांक 24. अमेरिका इंग्लंड या प्रगत देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी ... पद्धती वापरली जाते. तर अमेरिका इंग्लंड या प्रगत देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पन्न पद्धती प्रामुख्याने वापरली जाते. प्रश्न क्रमांक 25. अविकसित देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी प्रामुख्याने ... या पद्धतीचा वापर केला जातो. तर अविकसित प्रदेशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी प्रामुख्याने उत्पादन या पद्धतीचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या मित्र या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण होते? तर महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या मित्र या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. प्रश्न क्रमांक 27. राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला? तर राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कर्नाटक या राज्याने तयार केला. प्रश्न क्रमांक 28. दारिद्र्य निर्मूलन आणि आत्मनिर्भरता ही ... या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होती. तर 5व्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होते दारिद्र्य निर्मूलन आणि आत्मनिर्भरता. प्रश्न क्रमांक 29. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही याचे कारण म्हणजे परकीय चलनाची तीव्र टंचाई या कारणामुळे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे होऊ शकलेली नाही. प्रश्न क्रमांक 30. मे 1991 मध्ये भारताचा वार्षिक आर्थिक वृद्धी दर ... इतका होता. तर मे 1991 मध्ये भारताचा वार्षिक आर्थिक वृद्धी दर 0.6% इतका होता. प्रश्न क्रमांक 31. गुंतवणूक, आयात व उत्पादन यावरील अनावश्यक बंधने व नियंत्रणे तसेच परवाने काढून टाकण्याची क्रिया म्हणजेच आर्थिक उदारीकरण. अशी उदारीकरणाची व्याख्या कोणी केली? तर एम. रामाजे नेलू यांनी ही व्याख्या केलेली आहे. प्रश्न क्रमांक 32. गुंतवणूकदारांच्या हितसंरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी जुलै 1995 मध्ये सेबीने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? तर Y.H. मालेगाम यांच्या अध्यक्षतेखाली सेबीने जुलै 1995 मध्ये समिती नेमली होती. प्रश्न क्रमांक 33. एखाद्या व्यापारी बँकेत मूळ प्राथमिक ठेव ₹10,000 इतकी आहे. यापैकी रोख रकमेची टक्केवारी 20% गृहीत धरल्यास ती बँक मूळ प्राथमिक ठेवीपासून किती पतनिर्मिती करू शकेल? आणि उत्तर आहे ₹50,000.
प्रश्न क्रमांक 34. 2010 पासून मानवी विकास निर्देशांकाची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यशमापन करणारे सामान्य निर्देशांकांचे ... अशी केली जाते. तर 2010 पासून मानवी विकास निर्देशांकाची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यशमापन करणारे सामान्य निर्देशांकांचे भूमितीय मध्य अशी केली जाते. प्रश्न क्रमांक 35. रंगराजन कमिटी ही कशाशी संबंधित आहे? तर रंगराजन कमिटी ही राष्ट्रीय बचत आणि गुंतवणुकीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 36. उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ... या पंचवार्षिक योजनेत झाली. तर उत्तरांचल, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांची निर्मिती 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली होती. प्रश्न क्रमांक 37. कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठी चा कर्जपुरवठा 40% वरून 10% कमी करण्याची शिफारस केली? तर नरसिंहन समिती या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा जो कर्जपुरवठा आहे तो 40% वरून 10% कमी करण्याची शिफारस केली होती. प्रश्न क्रमांक 38. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? तर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 39. 1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात ... या ठिकाणी स्थापन झाले. तर 1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात कांडला या ठिकाणी स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 40. चीनच्या पाठिंब्यावर निर्माण झालेल्या आशियान इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेत म्हणजे AIIB सहभागी होणारा पहिला पाश्चिमात्य देश कोणता? तर तो देश होता युनायटेड किंगडम. प्रश्न क्रमांक 41. 2003 साली युरोपियन युनियन शैलीवर आधारित कोणत्या गटाची स्थापना आशियाद्वारे करण्यात आली? तर आशियान इकॉनॉमिक कम्युनिटी. प्रश्न क्रमांक 42. कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाव ही घोषणा करण्यात आली? तर 4थ्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाव ही घोषणा करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 43. देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते? तर देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उद्योग समिती या समितींना करावे लागते. प्रश्न क्रमांक 44. भारतीय नाणेबाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना कोणत्या समिती किंवा आयोगाने केली? तर भारतीय नाणेबाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना नरसिंहन समिती या समितीने केलेली होती. प्रश्न क्रमांक 45. 11व्या पंचवार्षिक योजनेत एकूण प्रस्तावित खर्चाच्या ... खर्च सामाजिक सेवांसाठी निर्धारित केला होता. तर 30.3% इतका खर्च 11व्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक सेवांसाठी निर्धारित केला होता. प्रश्न क्रमांक 46. आपल्या पहिल्या 3 पंचवार्षिक योजनांचे सुरुवातीपासूनच्या सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे? आणि ते उद्दिष्ट आहे समाजवादी समाज रचना निर्माण करणे. प्रश्न क्रमांक 47. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय? तर नगदी पिकांचे उत्पादन घेणे म्हणजे शेतीचे व्यापारीकरण होय. प्रश्न क्रमांक 48. आर्थिक विकासासाठी वित्तपुरवठा किंवा किंमत स्थिर यांचा प्रयत्न याविषयीचे धोरण म्हणजे मौद्रिक धोरण होय. प्रश्न क्रमांक 49. फेब्रुवारी 2015 पासून राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी कोणते आर्थिक वर्ष पायाभूत मानण्यात आले? तर फेब्रुवारी 2015 पासून राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी 2011 ते 2012 हे वर्ष पायाभूत मानण्यात आले. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. कोणत्या 2 देशांची चलने भारतीय रुपयाशी जोडली गेली आहेत? तर नेपाळ आणि भूतान या 2 देशांची चलने भारतीय रुपयाशी जोडली गेलेली आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण अर्थशास्त्रावरील 50 प्रश्न पाहिलेले आहेत. तर जर कुणाला काही या प्रश्नांमध्ये कुठला प्रश्न चुकीचा वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून त्या प्रश्नाचा नंबरही सांगा. आपण तो व्हिडिओमधून प्रश्न कट करू शकतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
किंवा असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.